हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्हाला दिसत असेल की हे काय आहे, तर हा एक चोंडा आहे आणि या चोंड्यामध्ये पेरलेलं आहे नाचणी. सो तुम्ही बघू शकताय नाचणी कशी आहे. मी थोडक्यात हलवा म्हणतात त्याला, आमच्याकडे हलवा म्हणतात. सो हलव्यामध्ये हलवी भातंसुद्धा असतात किंवा म्हणजे हलवी भातं म्हणजे काय, लवकर होणारी भातं. तर बघू शकता हे सगळं पेरलेली आहे नाचणी. बघा. सो मेन म्हणजे ना, नाचणीला पाणी जास्त लागत नाही. तुम्हाला ही नाचणी एकदम ना थोडी अशी बघायला वेगळी म्हणजे अशी पुसल्यासारखी वगैरे बघायला मिळत असेल, कारण की पाऊस खूप होता. तर मुसळधार जो पाऊस आहे तो आता कमी झालेला आहे. आणि साईडला आपल्याकडे एक भातसुद्धा लावलेला आहे. बघा, भात म्हणजे पेरणी केलेली आहे भाताची, ती बघा. बघा. सो हे इकडे पण आहे भात आणि ही आहे नाचणी. सो आज थोडक्यात तुम्हाला ना मी नाचणीविषयी सांगणार आहे, कारण की नाचणी अशी आहे ना की ती लवकर पटकन पण होते तयार. दिवाळीच्या आधी लवकर तयार पण होते, पण ना तिला जसं भाताला जेवढं पाणी लागतं ना, तेवढं नाचणीला पाणी नाही लागत. आणि नाचणी अशा ठिकाणी करतात जिथे सुकावट असतो जागा, त्या ठिकाणी करतात. पाणथळी भागात नाचणी केली जात नाही, कारण की नाचणी जर पाणी झालं तर कुजते. आता ही पण तुम्ही बघता ना, ही रुजलेली आहे नाचणी. तर ही पाऊस जास्त असल्यामुळे ना तिची अवस्था अशी दिसते, थोडी खराब झाल्यासारखी किंवा एकदम असं नरमल्यासारखे वाटते बघा. एकदम टवटवीत वाटत नाही आहे. तर त्यामागचं कारण हेच आहे की खूप पाऊस होता, त्याच्यामुळे ना हिची अवस्था अशी झाली आहे. आणि नाचणीला कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि खूप म्हणजे जे काही विकत वगैरे घेतात त्याला पण बऱ्यापैकी मागणी आहे. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाचणीमध्ये खूप सारे फायबर्स असतात, प्रोटीन्स असतात, कॅल्शियम्स असतात. जी काही नाचणीची भाकरी असते ना त्याच्यामुळे कोकणामध्ये जास्तीत जास्त नाचणी पण करतात. भातापेक्षा जास्त नाचणी करतात. आणि अजूनही आमच्याकडे अशी लोकं आहेत जी नाचणीची भाकरी अजूनही खातात आणि विकत घेऊन जे काही नाचणी विकत घेतात, जे कोण पिकवतात ते. वरीची पण छान लागते, वरीची पण भाकरी पण छान लागते. तर अशा पद्धतीने नाचणी आणि वरी दोन्ही केले जातात. तर आता ह्याच्यामध्ये वरी पण असणार, पण वरी जेव्हा मोठी होते ना, आता ही खूप लहान आहे नाचणी, पण मोठी झाल्यानंतर ना तुम्हाला बघायला मिळेल. सो ह्याच्यामध्ये आहे ना, नाचणीमध्ये काकडी, चिबूड, पालेभाजीसुद्धा पेरली जाते. साईड बाय साईड ती पण होते तयार. तर अशा प्रकारे ना हा चोंडा पूर्ण नाचणीने भरलेला आहे. आणि नाचणी मगाशी सांगितल्याप्रमाणे नाचणीला जास्त पाणी अजिबात लागत नाही, थोडकंच पाणी लागतं आणि त्याच्यावरती नाचणी एकदम परफेक्ट तयार होते. आणि दिवाळीच्या आधी वगैरे एकदम होते लवकर. आणि पण तिला ना कसं होतं, नाचणी पडते वगैरे. मोठा जर पाऊस वगैरे आला ना की त्याच्यामध्ये नाचणी पडते. भातं वगैरे पडलेली तुम्ही बघितली असाल, त्या पद्धतीने ना नाचणी पण पडते. सो बघा किती मस्त आहे. आता हे काही दिवसांनी जर तुम्ही बघितलंत ना, एक 10-15 दिवस गेले तरी एक मस्तपैकी होईल. आणि भातापेक्षा नाचणी लवकर लावली जाते. म्हणजे भारी. आता हिची साईज बघा केवढी आहे, एवढी वेळ आहे. सो एवढी झाली की लगेच लावली जाते आणि ठोंब्यांवरती लावली जाते. हा जो एरिया आहे इकडे सगळी ती नाचणी लागणार आहे. सो अशा प्रकारे नाचणी लावली जाते ठोंब्यांवरती. सो भाताला टाईम आहे अजून. भातावरचे जे काही भात आहे त्याच्यातून तुम्हाला ते पण दाखवते. तर हा भात आहे, म्हणजे थोडक्यात भाताची पेरणी आहे. ह्याला अजून टाईम आहे, पण जो काही पाऊस होता, जे काही पूर्ण शेतं भरलेली, ही पूर्ण हे शेत आहे ना पूर्ण भरलेलं, ते पाण्याने पाऊस कमी आहे. जो काही पाऊस होता तो कमी झाला, त्याच्यामुळे ह्यातलं जे पाणी आहे ते सगळं जिरलेलं आहे. आणि ही पूर्ण बघा हिरवीगार मस्तपैकी तुम्हाला बघायला मिळेल. आता हे कोणतं भात पेरले ते मला एवढं माहिती नाही, पण मस्त झाले. सो 15 पाऊण दिवसानंतर लावायला होईल. रोपं पटकन मोठी होतात बघा. सो अशा पद्धतीने कोकणामध्ये पण केली जाते लावणी, नाचणीची पण आणि आपली ह्याची पण, भाताची पण. आता काही भात आहेत ना ठोंब्यांवरती पण लावले जातात. म्हणजे एक काडीचं भात वगैरे असेल ना, ते पण एकदम लाईनिंगमध्ये असतात. सो ते पण लावले जातात त्यांच्यावरती. तर वेगवेगळ्या पद्धती आहेत लावणीच्यासुद्धा. बघा, हे तरी आहे नाचणीचं. सो ही पूर्ण नाचणी आहे. आणि जरी तुम्ही नाचणी कमी टाकलेली असेल ना, तेवढी ती जेवढी रुजल्यानंतर खूप म्हणजे त्याला हे फुटतात, काय म्हणतात, त्यालाच परत एक वेगवेगळे म्हणजे फाटे फुटतात कसे, त्याच पद्धतीने. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर असं की जसं जास्वंदीला किंवा दुसऱ्या झाडाला कशा फांद्या फुटतात, त्याच पद्धतीने ही जी नाचणी आहे तिला पण मोठी झाल्यानंतर ना तिला परत असे एक फाटे फुटतात, म्हणजे त्याच ह्याचे.
तर अशा पद्धतीने ही नाचणी केली जाते. ओव्हरऑल मी तुम्हाला सांगितलं की ठोंब्यांवर केली जाते आणि जेव्हा ठोंबे मारले जातात सो ठोंब्यांच्या आतमध्ये खत टाकलं जातं आणि त्याच्यानंतर मग हे जे रोपे असतात ते सगळे लावले जातात. थोडक्यात आवे म्हणतात त्यांना. सो हे जे आवे आहेत ते लावले जातात. म्हणजे मूठ, आवे सगळंच म्हणतात. सो तुम्ही बघितलं असेल चिरावटे वगैरे पण वापरतात. नाचणी काढताना पण चिरावट्यांचा उपयोग केला जातो आणि भात पण जे काही आपली तिकडे भात बघायला मिळेल सो ते पण काढताना चिरावट्यांचा उपयोग केला जातो कारण की पाणी खूप असतं त्याच्यामुळे. सो नाचणीला काय मगाशी सांगितल्याप्रमाणे जरी सुखावटा असला तरी ते त्याच्यामध्ये होते आणि जी मुळं असतात ती पटकन आतमध्ये धरतात. सो त्याच्यामुळे नाचणीला काय पाणी नसलं तरी चालतं आणि लवकर जीव धरते ती. जसं भात जेवढं पटकन जीव नाही धरत तेवढी नाचणी पटकन होते आणि मग नाचणीची जी काही लावणी असते ती लवकर होते म्हणजे भातापेक्षा लवकर होते आणि भातापेक्षा आपलं नाचणी पण लवकर पिकते. आणि तुम्हाला माहिती आहे की कशाप्रकारे नंतर मग नाचणी कापून नंतर त्याच्यानंतर सुकवून त्याच्यानंतर त्याला झोडली जाते आणि त्याच्यानंतर मग जी काही आपल्याला नाचणीवरती मिळते. तर वेगवेगळ्या पद्धतीने पण आमच्या साईडला ना खूप म्हणजे जे सुकावट्याचे जो वरचा पट्टा असतो ना सुकावट्याचा तिथे खूप मोठ्या प्रमाणात नाचणी केली जाते. घरासमोर वगैरे पाणी नसतं कारण की कसं सुकावटा भाग असतो म्हणून. पण पाणथळी भागात भातच केला जातो जास्तीत जास्त आणि आमच्याकडे पाणथळी भागामध्ये ना जास्ती हे केला जातो कोणता भात सुवर्ण केला जातो कारण की तो उशिरा पण होतो आणि चांगला म्हणजे पाणथळी ठिकाणी चांगला भात होतो सुवर्ण पण. सो भातांमध्ये पण खूप सारे व्हरायटी आहेत. मी तुम्हाला त्यावरती आपला व्हिडिओसुद्धा आहे सो मी बघू शकता. आणि आता अजून काही दिवसांनी तर पेरणीला स्टार्ट होईल. बऱ्यापैकी अजून रोपं लहान आहेत. अगदी पण लावून उपयोगाची नाहीत कारण की पाण्यामध्ये कुसून जातात त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे मी म्हटलं चला तुम्हाला दाखवावं संध्याकाळचं. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. सो मी गेली होती रानामध्ये हे काढायला आपली भाजी काढायला फोडशीची पण व्हिडिओ नाही बनवता आला कारण खूप घनदाट जंगल होतं त्याच्यामुळे ना काढलं नाही. पाऊस कसं येऊन जाऊ नये त्याच्यामुळे आणि चपला वगैरे सरत होत्या म्हणून मी केली नाही आहे. पण मी भाजी दाखवेन किती आणली ती खूप आणली भाजी. सो तिथे व्हिडिओ नाही करता आला. मी आधी पण बोललेली व्हिडिओमध्ये की तुम्हाला दाखवेन पण ती जी अशी जागा होती ना तिथे व्हिडिओ करता शक्य झालं नाही आणि खूप घनदाट जंगल होतं. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितले की तिथे जी भाजी असे रुजते ना ती खूप म्हणजे अशा ठिकाणी रुजते जिथे डोंगर भाग आहे एकदम चढ आहे अशा ठिकाणी ती रुजते त्याच्यामुळे तिथे मी व्हिडिओ नाही केला. सो किती मिळाले ते तुम्हाला मी दाखवेन. तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. सो अजून खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत. लावणीचे स्टार्ट वगैरे होईल तर मी दाखवेन. आपली पण घरची लावणी आहे ती पण दाखवेन. सो ही आहे इकडे नाचणी आणि तिकडे आहे भात. सो अशा पद्धतीने आपल्याकडे सगळं लावणीचं सगळं अशी नाचणी आणि वगैरे केली जाते. त्याच्यामध्ये नाचणीमध्ये मागे सांगितल्याप्रमाणे वरीसुद्धा केली जाते. सो वरी पण मस्त लागते. तर चला बाय बाय. आता मी इथे थांबते आणि चला बाय बाय.